राज्यात महाविकास आघाडीचं आता सरकार येणार, सत्तेत येणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। संजय राऊतांच्या या दाव्यानं महाविकास आघाडी आता अस्वस्थ झालेली आहे, कारण या ठिकाणी ठाकरे 2 सरकार येणार असल्याचं म्हटलं जात आहे। पण भाजपनं मात्र ठाकरेंवर टीकेचा भडीमार सुरू केलाय। महाविकास आघाडीसाठी विधानसभेतील सत्ता अजून कोसो दूर असतानाच मुख्यमंत्री कोण होणार यावरचे दावे प्रतिदावे थांबत नाहीत। संजय राऊतांनी आता आणखी एक नवा दावा केलाय। महाराष्ट्रात ठाकरे 2 सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। हा दावा करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा केलाय। लोकसभेचा सर्वे सुद्धा त्यांना अनुकूल नव्हता आणि नाही, महाराष्ट्रातला सर्वे त्यापेक्षा प्रतिकूल आहे। आम्हाला सर्वेची गरज नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार। ठाकरे 2 म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो, महाविकास आघाडीचे ठाकरे 1 सरकार हे महाविकास आघाडीचंच होतं, त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं 2 बरं का हे सरकार या राज्यामध्ये येणार। संजय राऊतांनी केलेल्या दाव्याचा भाजपनं खरपूस भाषेत समाचार घेतला। ठाकरे 1 सरकारला जनता कंटाळली होती, त्यामुळे ठाकरे 2 सरकार येणार नाही असं भाजपनं म्हटलं। वसुलीच्या पलीकडे ज्या सरकारने काही केलेलं नाही त्या सरकारची परत एकदा अगर आठवण ठाकरे 2च्या नावाने अगर करत असतील तर ह्याचं चोख उत्तर महाराष्ट्राची जनता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित पद्धतीने देईल। राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेही राऊतांच्या दाव्यावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली। दिल्लीसमोर न झुकणारं सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी केलाय। आपलं काम संघटना आणि राज्याची आणबाण तुम्ही असं विचारायला पाहिजे की असं सरकार कधी तुम्ही आणणार महाराष्ट्रामध्ये जे दिल्ली समोर झुकणार नाही, हा प्रश्न ऑक्टोबरमध्ये तुमच्या कृपेने आणि आशीर्वादाने। काँग्रेसनेही राऊतांच्या या दाव्यावर उत्तर दिलंय। महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी अनेक सक्षम उमेदवार असल्याचा दावा बाळासाहेब थोरातांनी केला। बनणार मुख्यमंत्री तो महाविकास आघाडीचाच बनणार आहे। त्यामुळे आता असं आहे की त्यांनी काय म्हणावं किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी काय म्हणावं याला महत्त्व नाही। आम्ही ज्यावेळेस तिघं एकत्र बसतो त्यावेळेस आम्ही ठरवतो की नेमकं काय घडणार आहे। आमच्याजवळ चेहरे आहेत, काँग्रेसची ताकद आहे आणि वस्तुस्थिती आहे। काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं सुनावूनही संजय राऊत ठाकरेंची उमेदवारी पुढे रेटतायत। या दावेदारीवरून आता महाविकास आघाडी फुटणार तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।